लोकसभा 2024च्या निवडणुकांचा निकाल लागलेला आहे आणि आता आकडे स्पष्ट झालेले आहेत. 235 प्लस हा इंडिया ब्लॉकचा नंबर आहे. 290 प्लस हा एनडीएचा नंबर आहे, म्हणजे भाजप प्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडीचा हा नंबर आहे. आणि 17च्या आसपास बाकीचे छोटे पक्ष किंवा अपक्ष आहेत, ज्यामध्ये सांगलीचे विशाल पाटील जे अपक्ष उभे राहिले होते आणि ज्यांनी आता काँग्रेसला पाठिंबा दिलेला आहे त्यांचा सुद्धा समावेश आहे. ही आकडेवारी बाहेर आली आणि त्यानंतर या विजयाचं पराभवाचं विश्लेषण होऊ लागलं. एका गमतीने सरका सांगायचं झालं तर या निवडणुकीने सगळ्यांना आनंदी केलेलं आहे. भाजपला आनंदी केलेलं आहे कारण मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान झालेले आहेत. भाजप हा भारतातल्या सगळ्या पक्षांपैकी सर्वाधिक खासदार आलेला पहिल्या क्रमांकाचा पक्ष ठरलाय, त्यामुळे भाजप आनंदी आहे. भाजप जरी पहिल्या नंबरचा पक्ष असला तरी सुद्धा त्यांना भाजपला एनडीएतल्या घटक पक्षांची मदत पडणार आहे आणि पडलेली आहे, खास करून नितीश कुमार आणि चंद्राबाबू नायडू. आणि त्यामुळे हे सरकार मोदी सरकार असण्यापेक्षा एनडीए सरकार असेल, त्यामुळे एनडीएतल्या घटक पक्षांना सुद्धा आनंद झाला आहे, त्यामुळे तेही आनंदी. दुसरीकडे इंडिया आघाडी, त्या इंडिया आघाडीला एकूण 230-35च्या आसपासचे क्रमांक मिळालेले आहेत, नंबर मिळालेले आहेत. आणि जे त्यांच्या गेल्या 2 निवडणुकांच्या टर्म्समधली खूप चांगली कामगिरी मानली जाते, त्यामुळे ते आनंदी आहेत. काँग्रेस पक्षाला स्वतःचे 99 अधिक विशाल पाटलांचा म्हणजे एक अपक्षांचा पाठिंबा, अशा प्रकारे 100 हा एक मोठा आकडा गाठता आलेला आहे, त्यामुळे काँग्रेस आनंदी आहे. भारतातले जे भाजप समर्थक आहेत त्यांना आनंद आहे की आपलं सरकार परत आलेलं आहे. मोदींसाठी आनंद आहे, भाजपसाठी आनंद आहे. भाजपेतर पक्ष आहेत, खास करून ज्यांना जे साधारण भाजप विरोधक आहेत, अन्य पक्षांचे समर्थक आहेत, त्यांना आनंद आहे की विरोधी पक्ष मजबूत झालेला आहे. आणि या सगळ्या पलीकडे ईव्हीएम मशीन सुद्धा आनंदी आहे आणि निवडणूक आयोग सुद्धा आनंदी आहे, कारण या निमित्तानं हा निकाल आल्यानंतर ईव्हीएमची चर्चा कुठेही नाही. त्या अर्थानं ही निवडणूक सबका साथचं माहीत नाही, पण सबका आनंद नक्की मात्र या निवडणुकीने मिळवून दिलेला आहे आणि ते या निवडणुकीचं वैशिष्ट्य राहील. विश्लेषण तर होतच राहील. नमस्कार, मी प्रसन्न जोशी. आपण पाहताय पुढारी न्यूजच्या या यूट्यूब चॅनलवर चर्चा तर होणार असा आपला खास कार्यक्रम. निवडणुकीचे निकाल लागल्यानंतर विश्लेषणाचे आपण अनेक व्हिडिओ पाहिले असतील, मात्र त्यांच्या पलीकडे काही गोष्टी जाणवत आहेत, त्यामुळे त्या फिल इन द गॅप्स भरण्याचा आपला हा प्रयत्न असणार आहे या चर्चेत होणारच्या या एपिसोडमधून. माझे 2 प्रयत्न असतील. एक, भाजपकडून हे म्हटलं जात आहे, समर्थकांकडून विचारलं जात आहे की इंडिया आघाडीला 230-35च्या आसपासचे आकडे आहेत, तर हा आनंद कसला? सत्ता तर आलेली नाहीये, काँग्रेस सुद्धा फेल गेलेली आहे, त्या अर्थानं कारण स्वबळावर त्यांना सत्ता मिळालेली नाहीये. भाजप तिसऱ्यांदा सत्ता स्थापन करतोय, पंतप्रधान मोदी ठरतायत, तिसऱ्यांदा पंतप्रधान ठरतायत, तर हा आनंद कसला? त्या बाबतीत बोलत असताना नेमकं काय बदललेलं आहे या निवडणुकीमध्ये, काय नेमका मूलभूत बदल होत चाललेला आहे देशामध्ये, त्याचा आपण एक आढावा घेणार आहोत. आणि एक अतिशय इंटरेस्टिंग अशी मांडणी जी मला तरी वाटते तुम्हाला कदाचित ती पटेल न पटेल, पण अगदी एका वाक्यात सांगायचं झालं तर भाजपला जरी 200 स्वबळावर 240 प्लसच्या जागा मिळाल्या असल्या तरी सुद्धा काँग्रेस पक्षाला त्यांच्यापेक्षा खूप कमी आहेत, 100 जागा आहेत. पण काँग्रेसच्या ब्लॉकला, काँग्रेस ब्लॉकला, आणि हा शब्द यापुढे खूप महत्त्वाचा असेल, काँग्रेस ब्लॉकला सुमारे 300 जागा मिळालेल्या आहेत. थोडंसं ऐकायला विचित्र वाटेल, काँग्रेस पक्षाला 100 जागा आहेत, काँग्रेस ब्लॉकला 300 जागा आहेत, आणि त्याची मी मांडणी करणारच आहे. हा माझा एक भाग असेल बोलण्याचा. दुसरा भाग असेल की जे काही भाजपचं एका अर्थानं नंबरच्या बाबतीतलं पतन झालेलं आहे, ते पतन का झालं, का तो सगळा विकास रथ दौडत होता, मोदींचा अश्वमेध असा होता, तो घोड्यांच्या त्या रथाला खीळ का बसली, ती सुद्धा आपण जाणून घेण्याचे काही प्रयत्न करणार आहोत. पहिल्यांदा येऊया नंबरच्या बाबतीत. काही नंबर तर स्पष्ट आहेत. भाजप 1 नंबरचा पक्ष आहे, नो डाऊट अबाउट दॅट, आणि विजय त्यांना मिळालेला आहे एनडीएला, त्याबद्दल त्यांचं अभिनंदन. आणखी काही चांगल्या गोष्टी मी तुम्हाला सांगतो. भाजपनं जरी उत्तर प्रदेशमध्ये सुमारे 30 जागांचा घाटा सहन केला असला, महाराष्ट्रात त्यांना फटका बसला असला आणि अन्य ठिकाणी सुद्धा थोड्याफार जागा पुढे मागे गेल्या असल्या, तरी सुद्धा हिमाचल, दिल्ली, हिमाचल, हरियाणापासून ते तिकडे ओडिशामध्ये विधानसभेचंही राज्य मिळवलेलं आहे त्यांनी, आणि लोकसभेमध्ये उत्तम परफॉर्मन्स. आंध्र, सीमांध्र, तेलंगणा, कर्नाटकमध्ये उत्तम परफॉर्मन्स. केरळमध्ये पहिल्यांदा प्रवेश खासदार झालेले आहेत त्यांचे. यासह भाजपनं एक पक्ष म्हणून एक चांगली दमदार कामगिरी केलेली आहे, याचं क्रेडिट त्यांना द्यावं लागेल.
पुढे जाण्यापूर्वी एक ओडिशाबद्दलचा एक छोटासा उल्लेख करून पुढे गेलं पाहिजे. सुमारे 2 दशकापेक्षा जास्त तिथे पटनाईक बाबूंचं सरकार होतं. भुसभुशीत जमीन, राजकीय जमीन असलेले हे सरकार, हे राज्य सरकार, काँग्रेसने याच्याकडे जवळपास दुर्लक्ष केलं. भाजपने स्वतःची ताकद हळूहळू वाढवत नेली तिथे आणि आज तिकडचं सरकार आणि खासदारकीच्या सगळ्या जागा, जवळपास सगळ्या जागा तिकडे त्यांनी मिळवलेल्या आहेत. काँग्रेसला हे करता आलं असतं, मात्र काँग्रेसने ओडिशा जवळपास देऊन टाकल्यासारखं होतं आणि त्यांनी कधीच तिकडे लक्ष घातलं नाही. आज सीमावर्ती भागामधलं हे ओडिशा हे राज्य आज भाजपच्या टॅलीमध्ये आलेलं आहे, भाजपच्या तंबूमध्ये आलेलं आहे आणि लोकसभेमध्ये सुद्धा चांगला परफॉर्मन्स त्यांनी दाखवलेला आहे. हा भाजपचा एक भाग मानावा लागेल. मध्य प्रदेश, गुजरातमध्ये पैकीच्या पैकी जागा, दिल्लीमध्ये सगळ्याच्या सगळ्या जागा. हे यश सोपं नाही. तिसऱ्यांदा 3 वेळा असं यश मिळवून दाखवणं नक्कीच सोपं नाही. त्याचं यश भाजपला द्यावं लागेल आणि त्यासाठी त्यांचं कौतुकच आहे, त्यांच्या कार्यकर्त्यांचंही कौतुक. पण त्याच वेळी या सगळ्या यशाला उणावतं काय? महाराष्ट्रापेक्षा सुद्धा उत्तर प्रदेशमधल्या त्यांच्या 30 जागा जाणं आणि खास करून जिव्हारी लागलेली गोष्ट ज्याच्यामुळे मीम तयार झाले ती म्हणजे अयोध्या हे ठिकाण ज्या फैजाबाद लोकसभा मतदारसंघात येतं तिथून सुद्धा झालेला पराभव. आणि या पराभवामुळे भाजपच्या जो हिंदुत्वाचा पाया असलेलं मूर्तिमंत उदाहरण, शब्दशः मूर्तिमंत उदाहरण म्हणजे की राम मंदिर, त्याच्या स्थापनेनंतर नेमकं झालं काय हा प्रश्न वाटायला लागला. लोकांनी म्हणजे भाजप समर्थकांनी खूप तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केल्या आणि राग सुद्धा व्यक्त केला. आणि यासाठीच विश्लेषण जे माझ्या पुढच्या पार्टमध्ये येईल की हा पराभव असा का झाला त्याबद्दल आपण बोलणार आहोत. पण हे सांगणं गरजेचं आहे, भाजपची राजकीय जमीन संपलेली नाहीये. मी आमच्या पुढारीच्याच दैनिकाला एक लेख लिहिला होता की सध्या, आणि निवडणुकीपूर्वी लिहिला होता की सध्या लाट नाहीये मात्र वारं आहे. ते याच कारणासाठी भाजपचं वारं कायम आहे, भाजपने जमीन आपली कायम ठेवलेली आहे. भाजपची खरी लाट आली होती ती 2014ला. मी 2019चे नंबर भाजपचे जास्त असून सुद्धा म्हणेन 2014च्या 272 प्लसच्या जागांच्या तुलनेत 300 जागा ज्या 2019च्या होत्या त्याही कमी मानेन मी. कारण जो फिनॉमिना होता भाजपचा तो खरा 2014चा. 2019 ही त्याच्या पुढे बांधलेली इमारत होती त्या पायावर. आता पुन्हा एकदा तो नंबर 2014च्या आसपास गेलेला आहे. त्या अर्थानं भाजपचं जर का अपयश म्हणाल तर ते 300 मधून किती कमी झाले असं न बघता राजकीय दृष्ट्या अंकगणितात नका विचार करू, तर भाजपचा खरा आकडा हा 272च्या तुलनेत फक्त 30 जागांनी कमी झालेला आहे. 300 जागा हा मुळातच बोनस होता. आता त्याच्या विश्लेषणाकडे आपण येणार आहोत. पण जे पुढचं आणखी विधान मी मगाशी केलं होतं ज्याच्याकडे आपण वळणार आहोत ते म्हणजे काँग्रेस ब्लॉकला मिळालेल्या 300 जागा. आता आपण कदाचित विचाराल याला काय अर्थ आहे? काँग्रेसला जागा तर 100 आहेत, इंडिया आघाडीला तर जागा सुमारे 235च्या आसपास आहेत, भाजपच्या एकट्याच्या जागा 240 आहेत. तर मग हा काय प्रकार आहे? आणि म्हणूनच मी मगाशी सांगितलं होतं, मी शब्दप्रयोग काय करतोय, मी असं म्हणालो काँग्रेस पक्षाला 100 जागा आहेत आणि काँग्रेस ब्लॉकला 300च्या सुमारासच्या जागा आहेत. आता हे कळून घेण्यासाठी मला तुम्हाला थोडंसं स्वातंत्र्यपूर्व काळापासून जरा बघावं लागेल. भारताचा स्वातंत्र्य लढा, एक प्रामुख्यानं भारताचा स्वातंत्र्य लढ्याचा फेस राहिला काँग्रेस संघटना आणि काँग्रेस पक्ष. आणि त्यानंतर आपण पाहिलं 1947 स्वातंत्र्य मिळालं, 52ची पहिली निवडणूक, त्यानंतर नेहरू आले आणि मग पुढचा सगळा आपल्याला इतिहास माहिती आहे. भारतातला प्रमुख पक्ष काँग्रेस राहिला आणि काँग्रेसचा हे प्रमुख असणं हे बराच काळ प्रमुख पण राहिला. नंतर पक्ष तयार होत गेले. कम्युनिस्ट पक्ष अगदीच काँग्रेसच्या स्थापनेपासून होता, म्हणजे काँग्रेस जेव्हा भारतात निवडणुका लढवत होती तेव्हापासून 1920-25च्या सुमारास भारतातल्या ज्या प्रमुख विचारधारा पाहायला मिळत होत्या काँग्रेस ही त्याच्या यादीची. त्यानंतर कम्युनिस्ट, जमाते इस्लामी, RSS हे सगळे 1920च्या नंतरच्या दशकामध्ये भारतात वाढू लागले. मी तुम्हाला का सांगतो हे नंतर पुढे येईलच तुमच्यामध्ये. भारतामध्ये 1952च्या नंतर जे जे राजकीय पक्ष बघायला मिळाले त्यामध्ये 3 अक्ष होते. त्यातला सगळ्यात मोठी ताकद होती काँग्रेस आणि काँग्रेसी विचारधारा. दुसरी कम्युनिस्ट, मुस्लिम, त्या मुळामध्ये विभाजन झाल्यानंतर, भारताचं विभाजन झाल्यानंतर मुस्लिम लीग आणि मुस्लिम राजकारणाला तशा प्रकारे प्रचंड मोठा अवकाश उरला नाही. त्यातल्या नंतरचा स्पेस होता तो जनसंघाचा आणि नंतर जे भाजप झाला आणीबाणीच्या नंतर जेव्हा जनता सरकारमध्ये पुढे दुहेरी सदस्यत्वाचा मुद्दा आला आणि पुढे भाजप तयार झाला, तो वेगळा मुद्दा आहे. इथे आपल्याला लक्षात घेतलं पाहिजे कम्युनिस्टांना नंतर पुन्हा उतरती कळा लागली. 90च्या दशकानंतर हळूहळू कम्युनिस्टांची ताकद जी एकीकडे पश्चिम बंगाल, त्रिपुरा आणि काही ठिकाणी होती
एकेकाळी तर मुंबई संपूर्ण महापालिका आणि मुंबई महाराष्ट्रावरती सुद्धा कम्युनिस्ट किंवा शेकाप सारखे ज्या सगळ्या लाईन्स होत्या यांची ताकद होती, डाव्यांची भारताच्या राजकारणावर होती, ती सगळी उतरती कळा लागली. भारतातून ते हद्दपार झाले इतके की आता पश्चिम बंगालमध्ये सुद्धा त्यांचं नाव अक्षरशः शोधावं लागतं तुम्हाला जेव्हा निवडणुकीचं राजकारण आहे. या पार्श्वभूमीवर बघताना हे बघावं लागेल की भारताच्या राजकारणातले दोन प्रवाह हे काँग्रेसचे आणि दुसरा होता तो जनसंघाचा, हिंदुत्वाचा. काँग्रेसच्या या प्रवाहाला नंतर फाटाफूट झाली. काँग्रेसमध्ये मग गांधी घराण्याचं वर्चस्व, त्या राजकारणातून काही प्रादेशिक पक्ष तयार झाले, काही पक्ष वेगळे तयार झाले. मात्र तरी सुद्धा काँग्रेसची विचारधारा, जी भारतातली विचारधारा मानली गेली, आयडिया ऑफ इंडिया म्हटलं जातं त्याला, त्याच्यामध्ये सर्वधर्म समभाव, सेक्युलरिझम जो त्या अर्थानंच येतो, संविधानवाद जो नंतर संविधानाच्या नंतर येतो, आणि संविधानावरती सुद्धा भारतीय स्वातंत्र्य चळवळीचं इम्प्रेशन आहे. मी तुम्हाला थोडंसं नमनाला घडावर तेल घालतोय, पण ते समजावं लागेल तुम्हाला इंडिया ब्लॉकच्या 300 जागा समजण्यासाठी. हे सगळं होत होतं. आपल्याला माहीत नसेल तर सांगतो, पण काँग्रेसचा कट्टर विरोध करणारी जी चळवळ सुरू झाली होती जयप्रकाश नारायण यांच्या नेतृत्वाखाली, आणि पुढे त्याच्यामुळे जनता सरकार सुद्धा आलं त्या विचाराने, त्या जयप्रकाश नारायण आणि इंदिरा गांधींचे अतिशय चांगले संबंध होते. त्यांच्या दृष्टीने इंदिरा गांधी म्हणजे त्यांची मुलगी होती. आता काही जण म्हणतील की याच इंदिरा गांधीने कौन एक जना है जो हमें चॅलेंज दे रहा है वगैरे अशाचं विधान केलं होतं. हे सगळं खरं आहे ते राजकीय दृष्ट्या, पण जयप्रकाश नारायण आणि इंदिरा गांधींचे अतिशय चांगले संबंध होते. हे सांगायचं कारण असं की जरी काँग्रेसला विरोधासाठी चळवळी तयार झाल्या असल्या तरी त्यांचा बेस काँग्रेसी होता, जो काँग्रेसी विचार म्हणजे स्वातंत्र्य लढ्याचा विचार. पक्ष म्हणून त्याचं नाव पुढे काँग्रेसी झालं, नंतर ते काँग्रेसी नाव गेलं, आणि मग कुणाचं नाव जनता पक्ष झालं असेल, कुणी अन्य कुठले पक्ष काढले असतील, कुणी समाजवादी पक्ष, कुणी जनता दल युनायटेड, जनता दल सेक्युलर, हे पण मूळचे एकच पक्ष होते, जनतातून फुटून तयार झालेले सगळे पक्ष होते. या सगळ्यांचा पाया तुम्हाला शोधावा लागतो काँग्रेसमध्ये. इतकंच काय, आपल्या कदाचित या आत्ताच्या पिढीच्या लोकांना किती जणांना माहीत असेल माहीत नाही, की जे आता गेल्या 10-15 वर्षातले तरुण झालेली मंडळी आहेत, भाजपची मातृसंस्था आरएसएसचे पहिले म्हणजे सरसंघचालक केशव बळीराम हेडगेवार, तेही काँग्रेसशी संबंधित होते, आणि गांधींच्या लढ्याला पाठिंबा देण्यासाठी त्यांनी जंगल सत्याग्रह केला होता. म्हणजे विचार करा, काँग्रेसची विचार हा किती प्रभाव टाकतो. अटल बिहारी वाजपेयींच्या काळात भाजपच्या सदस्यत्वावरती तर एवढं पण लिहिलं होतं की आमचा हा पक्ष सकारात्मक धर्मनिरपेक्षता आणि गांधीवादी समाजवाद मानतो. गांधीवादी समाजवाद म्हणजे पुन्हा काँग्रेस आली, काँग्रेसी विचारधारा आली, ज्याचे नायक काँग्रेस गांधी होते. अशा प्रकारे बघावं लागतं. हे सांगायचं हे सगळं का सांगायचं आहे, याचं कारण भारतातला विचार प्रवाह हा प्रामुख्यानं काँग्रेसी होता. त्याच्या पक्षाची नावं काही का असेना. इतकंच काय, एक आणखी किस्सा मी तुम्हाला इथे सांगतो. 2004च्या आसपास जेव्हा सत्तांतर झालं होतं, पण त्या आसपास जेव्हा एनडीएचं सरकार होतं, वाजपेयी जेव्हा पंतप्रधान होते, तेव्हा अडवाणी, लालकृष्ण अडवाणी असं म्हणालेले आहेत, आजची भाजप ही 47ची काँग्रेस आहे. इतक्या प्रमाणात काँग्रेस या शब्दाबद्दल आकर्षण होतं. काँग्रेसला स्वतःला काँग्रेस म्हणून प्रोजेक्ट करणं हे सगळ्यांची अपेक्षा होती, की आम्ही म्हणजे तेव्हाची काँग्रेस आहोत, असं अडवाणी म्हणालेले आहेत. आणि म्हणूनच नंतरचे सुद्धा जे पक्ष झाले त्यांच्यामध्ये काँग्रेस शब्द तुम्हाला दिसतो. तृणमूल काँग्रेस, YSR काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि आणखी कुठलेही पक्ष असतील ते, आणि त्यांच्यात काँग्रेस नसलं तरी त्या पक्षांची विचारधारा मात्र काँग्रेसची होती. जसं मगाशी मी तुम्हाला सांगितलं, जसा 3 अक्षापैकी एक डावा विचार प्रवाह होता, त्याच्यातला कम्युनिस्ट पक्ष फुटल्यानंतर CPIM म्हणजे मार्क्सिस्ट, CPIML मार्क्सिस्ट लेनिनिस्ट, शेतकरी कामगार पक्ष हा सुद्धा शेवटी पुन्हा मूळ कम्युनिस्ट विचारधारेतूनच आलेला, आणि असे अनेक पक्ष असतील ज्याला लेफ्ट ब्लॉक म्हटलं गेलं. पश्चिम बंगालच्या बाबतीत बोलत असताना हा शब्द येतो, लेफ्ट ब्लॉक. त्या अर्थानं म्हणायचा झाला तर हा काँग्रेसी विचार मांडणाऱ्या पक्षांचा जर का ब्लॉक केला तर तो लेफ्ट काँग्रेसी ब्लॉक तयार होतो. हे पक्ष आज घडीला काँग्रेसचं वर्चस्व मानत नाहीत. काँग्रेसच्या उद्या पूर्ण विरोधात जाऊन ते भाजप बरोबर पण जातील, समाजवादी पार्टी जाईल, तृणमूल काँग्रेस जाईल, कोणीही जाऊ शकतं. पण काही गोष्टींच्या बाबतीत या पक्षांनी कधीही मतभेद, भले ते भ्रष्टाचारी असतील, पलटूराम असतील, काही केलं असेल, पण काही गोष्टींचं त्यांनी कधीच समर्थन केलं नाही, हे मात्र मानावं लागेल. एक, मुस्लिम या भारतातल्या समाज समूहाला एलिनेट केलं जाईल किंवा त्यांना दुय्यम मानलं जाईल अशा प्रकारचं विधान किंवा धोरणं किंवा वागणं या पक्षांनी कधी केलं नाही. हे सगळं परत येतं काँग्रेसमधून. धर्माचं राजकारणावरती वर्चस्व जे भाजपने वेळोवेळी मान्य केलेलं आहे ते या पक्षांनी कधीही मान्य केलेलं नाही जाहीरपणे. हे पुन्हा जातं काँग्रेसकडे, नेहरूंच्या विचारधारेमध्ये.
सर्व धर्म समभाव, डिसइंटिग्रेशन सत्तेचं लोकांपर्यंत जाणं, प्रायव्हेटायझेशनपेक्षा सरकारीकरणाकडे जास्त कल असणं, याकडे या सगळ्यांचा तितकाच कल आहे जो नेहरूंपासून बघायला मिळाला. नेहरूंच्या पुढे तर इंदिरा गांधी तर आणखी पुढे गेला. त्यांनी खाजगी बँकांचं सार्वजनिकीकरण, गव्हर्नमेंटायझेशन करून टाकलं, सार्वजनिक केल्या सगळ्या बँका. तेव्हाच्या ज्या प्रायव्हेट बँका होत्या ते सुद्धा आपण बघितलेलं आहे. एअर इंडिया सुद्धा तेव्हा आपल्याला बघायला मिळालं होतं. ही सगळी ती नेहरू विचारधारा आहे, ती या पक्षांमध्ये दिसते. म्हणून 90च्या काळामध्ये जेव्हा काँग्रेसचाच पक्ष खाजगीकरणाचं समर्थन करत होता, तेव्हा हे पक्ष जेव्हा त्याला विरोध करत होते, त्याचं मूळ सार हे गांधींपर्यंत जातं, नेहरूंपर्यंत जातं, इंदिरा गांधींपर्यंत जातं. म्हणून जेव्हा मी म्हणतो की काँग्रेस ब्लॉक, तेव्हा ही सगळी पार्श्वभूमी लक्षात घ्यावी लागते. भाजपच्या समोर हा बृहत काँग्रेस पक्ष, हा विविध ठिकाणी फुटलेला काँग्रेसी विचारधारेचे हे प्रवाह तुम्हाला बघायला मिळतात, जे आज एकत्र आपल्याला इंडिया आघाडीमध्ये दिसत आहेत. आता तुम्हाला वाटू शकतं मग नितीश कुमारांचं काय, मग पासवानांचं काय, ज्यांचा चिराग पासवान तर एनडीए बरोबर आहे, मग नायडूंचं काय. हे सगळे पक्ष जरी एनडीए बरोबर असले तरी आपल्या सगळ्यांना त्याची कल्पना आहे ते त्यांच्या स्थानिक आणि तात्पुरत्या राजकारणाचा तो भाग आहे. उद्या किंवा 2019 पर्यंत परिस्थिती बदलली तर हे त्यांच्या छावण्या बदलतील सुद्धा, पण काही गोष्टींच्या बाबतीत ते कधीही मतभेद व्यक्त करणार नाहीत. नायडूंनी तर 2 वर्षापूर्वीच्या निवडणुकांमध्ये एका राजकीय रॅलीमध्ये मोदींना टेररिस्ट सुद्धा म्हटलेलं आहे. याची बातमी आहे, तुम्ही गुगल केली तरी तुम्हाला बघायला मिळेल. ही त्यांची मूळ प्रवृत्ती आहे, प्रकृती आहे. काँग्रेसी विचारधारेचा तो प्रभाव आहे, ज्याचं सगळ्यात मोठं उदाहरण तर शरद पवार आहेत. त्यांनी आता निवडणुका होण्याच्या काही काळ आधी असं विधान केलं होतं की यापुढे काँग्रेसमध्ये विसर्जित होण्याची वेळ आलेली आहे. स्थानिक पक्ष जे काँग्रेसी विचारांनी चालणारे पक्ष आहेत त्यांनी काँग्रेसमध्ये विलीन होण्याची वेळ आलेली आहे. त्यांना जेव्हा आपण प्रश्न विचारला पुढारी न्यूजने, मला मुलाखत घ्यायची संधी मिळाली, म्हटलं मग तुम्ही होणार का, ते म्हणाले हा निर्णय पक्ष आमचा घेईल. एकूणच याचा विचार सुरू झालेला आहे की आता ज्या प्रकारे काँग्रेसला पाठिंबा मिळतो, आणि ही त्याची सुरुवात शरद पवारांना लक्षात आली होती की काँग्रेसला पुन्हा ट्रॅक्शन मिळतंय आणि यापुढे जे छोटे छोटे पक्ष आहेत त्यांना काँग्रेसमध्ये विलीन व्हावं लागेल. पुन्हा एकदा काँग्रेसी विचार प्रवाह, एक छोटं उदाहरण पुन्हा सांगतो. तृणमूल काँग्रेस आज प्रचंड सक्सेसफुल आहे. किती काळ तृणमूल काँग्रेस म्हणजे ममता बॅनर्जींना त्यांच्या आयुष्याच्या वयाचं एक बंधन आहे जे राहणार आहे. भाजपला ते बंधन नाही आहे, कारण भाजप हे संघटन आहे, भाजपच्यावर RSS आहे. त्यांच्यासमोर 20, 30, 40, 50 वर्षापर्यंत ते बघू शकतात. तमिळनाडू, केरळमध्ये घुसण्यासाठी ते 20-50 वर्षापर्यंत बघू शकतात. गेले 100 वर्ष RSS काम करते भारताच्या विविध भागामध्ये शिरून, तिथे राजकीय आपलं वर्चस्व, भाजपची ती मातृसंस्था या अर्थानं. त्यांचं म्हणणं आहे की आम्ही एक सांस्कृतिक संघटन आहोत, पण भाजप सुद्धा वर्षानुवर्ष तिकडे जोर लावते. ज्या भागामध्ये कधी भाजपचं नाव नव्हतं तिथे पहिल्यांदा नाव तयार केलं, मग हरले, पडले, पाडले आणि नंतर जिंकून सुद्धा आलेले आहेत. या सगळ्यासह हे राजकारण तयार होतं. म्हणून हे सगळं मी सांगायचं कारण, हा जो सगळा बृहत काँग्रेस ब्लॉक आहे, बृहत मॅक्झिमम मोठा काँग्रेस ब्लॉक आहे, त्याचा आकडा 300 आहे. 235च्या आसपास इंडिया आणि भाजपेतर जे बाकीचे पक्ष आहेत, भाजपची टोटल एनडीएची कॅपॅसिटी 290च्या आसपासची आहे, त्यातले भाजपचे 240च्या आसपास आकडा बाजूला करा आणि 50चा आकडा आहे, तो सगळा काँग्रेसी ब्लॉकचा पार्ट आहे, जो आज ना उद्या परिस्थिती बदलल्यावर, स्वार्थ साधल्यावरती इकडे तिकडे जाऊ शकतो आणि तो गेला नाही तरी सुद्धा तो तिथे राहून भाजपवर दबाव बनवू शकतो. हा सगळा काँग्रेसी ब्लॉक आहे, म्हणून तो आकडा 300चा आहे. हे काही जणांना मनाचं समाधान वाटेल, पण मी हे स्टॅटिस्टिक, मी फक्त आकडेवारीच सांगतोय आणि त्याच्यामागचं लॉजिक सांगतोय. आता याला एक थोडंसं उदाहरण देतो आणि माझा आत्ताचा एवढा विषय संपवतो, कारण मला पुढे भाजपच्या पराभवाबद्दल बोलायचं आहे. समजा भारताचा स्वातंत्र्य लढा हिंदुत्ववादी विचारांनी लढला गेला असता आणि भारतावर हिंदुत्ववादी विचाराच्या संघटनांचं सगळं राजकारण 100 वर्षांपासून चाललं असतं, समजा स्वातंत्र्यापूर्वी आणि स्वातंत्र्य मिळाल्यानंतर, आणि तेव्हाचा कदाचित जनसंघ किंवा RSSचं काय असेल त्याच पक्षाने राज्य केलं असतं भारतावरती, तर भारतामध्ये त्या पक्षाचे असे शेवटी डिसइंटिग्रेशन ही प्रवृत्ती आहे माणसाची, मोठ्या पक्षातून छोटे पक्ष तयार होतात, असेच अनेक हिंदुत्ववादी पक्ष तयार झाले असते. आणि कोणी सांगावं, कदाचित अशा अनेक हिंदुत्ववादी पक्षांना घेऊन भाजपनं सत्ता स्थापन केली असती. हे जर का लक्षात घेतलं तर तुमच्या लक्षात येईल की मूळ विचारधारेचं महत्त्व काय असतं ते. जसं भाजप आणि शिवसेना नैसर्गिक मित्र होतात, त्याचप्रमाणे तृणमूल काँग्रेस हे अधिक नैसर्गिक आहेत. काँग्रेस समाजवादी पक्ष अधिक नैसर्गिक आहेत. काँग्रेस आणि YSR काँग्रेस असेल, नाहीतर नायडू असतील, हे अधिक नैसर्गिक आहेत, किंवा जयललिता असतील किंवा स्टॅलिन असतील, अधिक नैसर्गिक आहे. भाजप आणि त्यांची मात्र राजकीय युती असू शकते, ती नैसर्गिक नाहीये. भाजपची नैसर्गिक युती शिवसेनेबरोबर असू शकते, ती या कारणासाठी
आणि म्हणूनच ममता अगदी बसपाच्या मायावती या भाजपबरोबर गेलेल्या आहेत अटल बिहारींच्या काळामध्ये, पण तरी सुद्धा त्या अंतर सारख्या मेंटेन ठेवतात. त्याचं कारण त्यांना माहिती आहे की राजकीय युती असू शकते, ही नैसर्गिक नाही. आता हा विषय आपला राहिलेला आहे, एक गमतीदार एक आकलन म्हणून तुमच्यासमोर मांडलेलं आहे, याच्यावरती तुम्ही मत व्यक्त करायचं. आता भाजपकडे आपण येऊया. काय झालं नेमकं? 10 वर्षाचं काम, इतकं इन्फ्रास्ट्रक्चरचं काम केलं, आपल्याला उत्तर प्रदेशमध्ये बघायला मिळालं, महाराष्ट्रात सुद्धा बघायला मिळालं. इकडे कोस्टल रोड काय, तिकडे समृद्धी महामार्ग काय, शक्तीपीठ महामार्ग काय, विविध प्रकारच्या योजना काय, म्हणजे त्या विमा योजनांपासून त्या विविध प्रकारच्या आणखी आरोग्याच्या योजनांपासून शेतकऱ्यांसाठीच्या योजनांपर्यंत. मग नेमकं असं काय बिघडलं की इतका मोठा फटका बसला? त्याची जी 2-3 कारणं पटकन आठवण्यासारखी आहेत आणि जी प्रामुख्यानं बघण्यासारखी आहेत ती म्हणजे या शेवटच्या काही काळामध्ये मोदी ज्या प्रकारे स्वतःला प्रोजेक्ट करत होते आणि भाजपची जी दिशा चालली होती त्या बाबतीत जनतेमध्ये काही एक प्रश्न होते. आणि हे अयोध्येला जेव्हा कव्हरेजसाठी आम्ही गेलो होतो पुढारी न्यूजतर्फे, तेव्हा सुद्धा ते जाणवत होतं की वातावरण तसं नाही आहे जसं जाणवतंय. ज्या वेगानं राम मंदिर स्थापनेनंतर ज्या वेगानं पुढे चर्चाच उरली नाही. म्हणजे अरे परवा एवढा मोठा सोहळा झाला असं वाटत होतं की आता जानेवारीत तर झाला, एवढा मोठा सोहळा झाला, जगाचं लक्ष होतं, राम मंदिर प्रत्यक्षात आलं 500 वर्षानंतर. पण राम मंदिर झाला, सोहळा झाला आणि 2 आठवड्यानंतर कुठेही चर्चा सुद्धा नाही. आणि तेव्हा जाणवत होतं की आता वातावरण 90च्या दशकासारखं उरलेलं नाही. हा एक महत्त्वाचा घटक होता जे भाजपला तेव्हा लक्षात आलं किंवा नाही कल्पना नाही, पण भाजपचा अक्ष, भारताचा अक्ष, विचाराचा अक्ष जो राम मंदिर आणि धार्मिक राजकारणाचा होता तो बदलला होता. पुढचा प्रश्न आहे मग विकास. मग विकास तर केलेला आहे, विकासाचे का नाही फायदे मिळाले? विकास केला हे खरं आहे, काही क्रेडिटचे जे मुद्दे द्यावे लागतील मोदी आणि भाजप सरकारला त्यामधले एक बँकिंगमध्ये जास्तीत जास्त लोकांना आणणं. आता त्यामागे बाकी डिमॉनिटायझेशन आणि या सगळ्याचे तोटे, इलेक्ट्रॉल बॉन्ड्स वगैरे याबद्दल बोलणं झालेलंच आहे. मी आता असं म्हणतो की ज्या विकासाबद्दल भाजपचे लोक म्हणतात ते आपण पहिल्यांदा मोजूया. तो मुद्दा असेल. इन्फ्रास्ट्रक्चर केलं. उत्तर प्रदेशमध्ये मी रस्ते बघितले, उत्तर प्रदेश अख्खा उभा आणि आडवा जोडलेल्या रस्त्यांनी वेगवान हायवेज बनवण्यात आलेले आहेत. महाराष्ट्रामध्ये सुद्धा आपण ते बघितलेलं आहे. वंदे भारत ट्रेन सुद्धा आपण बघितलेले आहेत. हे सगळं खरं आहे, पण हे सगळं जनसामान्यांची अपेक्षा पूर्ण करणार आहे का? नागपूर हायवेवरनं, समृद्धी महामार्गावरनं आपण एकदा जाऊ, दोनदा जाऊ, पण त्या महामार्गाच्या खालचा जो मराठवाडा, जो जालना संभाजीनगरवरनं खालचा सगळा मराठवाडा आहे, तिकडच्या लोकांच्या शेतीचे प्रश्न, तिकडच्या तरुणांचे रोजगाराचे प्रश्न, त्या तरुणांना माहिती आहे की माझ्या स्पर्धा परीक्षांचे निकाल लागत नाहीत, लागलं तर ते टेम्पर्ड होतात आणि परीक्षेचे पेपर फुटतात, नोकरी लागत नाही, मिळालेल्या अपॉइंटमेंट्स राहतील की नाही याची गॅरंटी नाही. हे दुःख आणि हे वास्तव समृद्धी महामार्ग बदलू शकत नाही. उत्तर प्रदेशमध्ये चकचकीत रस्ते असतील, नाही तर वंदे भारत ट्रेन असतील, ते हे वास्तव बदलू शकत नाही की आम्हाला नोकऱ्या का नाही आहे. अग्निवीर योजना जाहीर झाल्यानंतर बिहारमध्ये ट्रेन जाळण्याचा एक प्रकार बघायला मिळाला आणि लोकांना उत्तर भारतात मोठं आंदोलन पेटलं होतं. त्यांना सुद्धा या सगळ्या विकासाचा त्यांना काय उपयोग आहे? ह्याच्यामुळे गाड्या आणि ट्रान्सपोर्ट बिझनेसला फायदा आहे, ट्रॅव्हल बिझनेसला फायदा आहे. आम्ही युवकांनी नेमकं काय करायचं ह्या तुमच्या चकचकीत रस्त्यांना बघून? नोकऱ्या कुठे आहेत? व्यवसाय करणं, स्टार्टअप इंडिया हे घोषणा चांगल्या आहेत आणि त्या झाल्याही पाहिजेत, पण प्रचंड प्रमाणात एक मोठा असा वर्ग असतो की ज्याला नोकरीची आवश्यकता असते आणि त्या कशा द्यायच्या? सरकारी पातळीला लाखो जागा भरलेल्या नाहीत, मग त्या राज्यात असो नाही तर केंद्रात असो, मग आम्हाला नोकऱ्या का नाहीत? महागाई मात्र वाढत चाललेली आहे. पेट्रोल वाढल्यानंतर त्याचा कॅस्केडिंग इफेक्ट हा तुम्हाला तुमच्या घरापर्यंत येतो, त्याचे चटके लोकांना जाणवत असतात. मेडिक्लेमचं इन्शुरन्स कार्ड 10-15 लाखाची घोषणा झाली आहे का? नक्की झालेली आहे, पण प्रत्यक्षात जेव्हा खासगी हॉस्पिटलला तुम्ही जाता त्यावेळी हे कार्ड आमच्याकडे लागू नाही, हे आम्ही ऍक्सेप्ट करत नाही, अशा कारणांपासून ते अगदी खासगीत हे पण सांगितलं जातं की आम्हाला सरकारकडनं ते पैसे आम्हाला परत मिळतच नाहीत, इथपर्यंतच्या तक्रारी सुद्धा बघण्यात आलेल्या आहेत. या सगळ्या कारणांमुळे हा तरुण नाडलेला आहे, गांजलेला आहे आणि कुटुंब सुद्धा गांजलेली आहे. दुसरीकडचा मुद्दा आहे जाती अस्मितांचा, विशेषतः उत्तर प्रदेशच्या बाबतीत आहे. फक्त सगळं म्हणजे हे कांशीराम म्हणून गेले होते की भारताच्या राजकारणामध्ये धर्माचा रथ हा जातीच्या दगडावर आदळतो आणि चाक तिकडे कोसळून पडतं आणि रथही कोसळतो. छोट्या मोठ्या जातींची राजकारणं, यादव, मुस्लिम आणि मुस्लिम घटकाबद्दल थोडंसं वेगळं बोलावं लागेल, आणि अनेक जाती आहेत उत्तर प्रदेश, बिहार आणि या सगळ्या भागामध्ये, यांची स्वतःच्या अस्मितांची वेगळी राजकारण आहेत.
ती सगळी हिंदू नावाच्या आयडेंटिटीमध्ये कोंबण्याचा प्रयत्न जरी भाजपाला करायची इच्छा असली तरी त्या जातींचं ते शक्य नाही आहे. मराठा महाराष्ट्रातला स्वतः जरांगे जसं म्हणाले की मी कट्टर हिंदू आणि मराठा आहे, पण म्हणून माझी स्वतःचे प्रश्न, माझ्या समाजाचे प्रश्न या तुमच्या हिंदू राजकारणाने कसे काय साध्य होणार? आमच्या मराठा तरुणांना नोकरी मिळत नाहीत, आरक्षणाचे आमचे प्रश्न आम्ही तुम्हाला सांगितलेले आहेत. आम्ही पण हिंदू आहोत, कट्टर हिंदू आहोत आणि आम्ही मराठा आहोत. पण आता तुमच्या त्या हिंदुत्ववादी आयडेंटिटीमध्ये जाण्यासाठीचा पर्क्स काय, उपयोग काय, त्याच्यामध्ये का जायचं? याचं उत्तर ना महाराष्ट्रात देता आलं, ना उत्तर भारतात, उत्तर प्रदेशात देता आलं. त्याचे परिणाम हे असे बघायला मिळाले. उत्तर प्रदेशमध्ये 30 जागांचा सुमारास फटका बसणं भाजपला, हे त्यामुळे गंभीर आहे. पण मग मध्य प्रदेशमध्ये ते प्रश्न नव्हते का, गुजरातमध्ये नव्हते का? याच्यातलं गुजरातचं गणित खूपच वेगळं आहे. गुजरात हा अजूनही भाजपचा एका पातळीला एखादा राज्य, एखादा मतदारसंघ हा इतका कडवा होऊन जातो, इतका घट्ट सेंद्रिय पातळीला त्यांच्यामध्ये जुळणी होऊन जाते की तिथे बाकीच्या कुठल्या लॉजिकला अर्थ उरत नाही. याचा अर्थ असा नाही की गुजरातमध्ये प्रश्न नाही आहेत, गुजरातमध्ये खूप प्रश्न आहेत. आणि त्याचा फटका गेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये भाजपचा जो घामटा काढला होता तिथे, त्यातून ते बघायला सुद्धा मिळालं होतं. पण सध्या मध्य प्रदेश, राजस्थान हे नवं उत्तर प्रदेश झालेलं आहे. पण उत्तर प्रदेश पाहिला आपण आणि भाजपचा राईज जर का 90च्या दशकापासून आतापर्यंत पाहिला तर माझा हे अंदाज आहे की पुढच्या निवडणुकांमध्ये मध्य प्रदेश आणि राजस्थानमध्ये थोडीशी उतरती कळा लोकसभेच्या जागांबाबतीत भाजपला बघायला मिळेल. आणखी एक मुद्दा होता विकासाचा, त्याच्याबद्दल मी सांगितलं. दुसरा धर्माचा होता. हे हिंदुत्व मुद्दा होता. हा हिंदुत्व तरी हिंदुत्व होतं का, की हे मोदीत्व होतं? हिंदुत्व करता करता ते मोदीत्वाचा आणि उत्तर भारतीय हिंदुत्वाचा आविष्कार कधी झाला हे भाजपच्या लक्षात नाही आलं. भाजपमध्ये हिंदुत्व म्हणजे केवळ, भारतामध्ये हिंदुत्व म्हणजे केवळ एकतर हिंदुत्व अशा प्रकारे ते घेतलं जात नाही. हिंदू अस्मिता ही अतिशय मोठी व्यापक संकल्पना आहे. तिला तुम्ही हिंदुत्वामध्ये, हिंदुत्व सुद्धा मोदी प्रणित किंवा मोदी भाजपवादी उत्तर भारतीय हिंदुत्व हे इतक्या प्रमाणात तुम्ही आणायचा प्रयत्न करू लागला की ज्याच्यामुळे छोट्या मोठ्या हिंदू नावाच्या एका प्रचंड महासागरातल्या ज्या अस्मिता आहेत छोट्या मोठ्या, त्यांच्यावरती ते एक प्रकारे आता नेमकं काय झालं, आता याला कसं उत्तर द्यायचं अशी परिस्थिती तयार झाली. म्हणूनच शिवसेनेसारखा पक्ष, उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना हा पक्ष जेव्हा भाजपसोबत जात नाही, त्याच्या अनेक कारणांपैकी या इतक्या मोठ्या प्रचंड हिंदुत्वाचा जर का चेहरा नरेंद्र मोदी बनत असतील तर आम्ही काय करायचं महाराष्ट्रामध्ये? आपल्या इकडच्या एक लक्षात घ्या, इस्लाम कॉमन असून सुद्धा ईस्ट पाकिस्तान, वेस्ट पाकिस्तान म्हणजे तेव्हाच्या एकीकृत पाकिस्तानमधून वेगळा झाला आणि बांगलादेश तयार झाला. इस्लामच होता, पण भाषा हे मुद्दा महत्त्वाचा ठरला. तुमचं हे जे सगळं उर्दूचं, धर्माच्या आवरणाखाली उर्दूचं आमच्यावरती आक्रमण होतं, आम्ही ते नाकारलं आणि बांगलादेश तयार झाला. हिंदुत्वाचा उत्तर भारतीय प्रचंड एक दबाव तयार झाल्यानंतर इथल्या हिंदू अस्मितेनं मराठी रूप घेतलं किंवा मराठी राजकारणाचं रूप घेतलं आणि ती वेगळी झाली. आणि असं अनेक ठिकाणी तुम्हाला बघायला मिळेल. उत्तर प्रदेशामध्ये आता तर हिंदुत्वाचा विषय सोडा, मोदी विरुद्ध योगी सरळ सुप्त संघर्ष बघायला मिळतोय. तुम्ही जर का काही हिंदी यूट्यूब चॅनल्स बघितले, कारण हिंदी चॅनल्सकडनं तर काही अर्थ फारसा उरलेला नाही अपवाद सोडता, उत्तर प्रदेशमध्ये भाजपला किमान 25-30 जागांचा फटका मिळेल. 40-45 पर्यंत ते खाली येतील हे आकडे लोकांनी जाहीर केले होते. पण हे भाजपच्या लक्षात आलं नाही, कारण सांगणार कोण, निगेटिव्ह बातम्या सांगणार कोण आणि ऐकून कोण घेणार, हा सगळा प्रश्न तिकडे सारखा बघायला मिळत होता. याच्या जोडीला एक माध्यमांकडनं काही वेगळ्या प्रकारचं राष्ट्रीय पातळीला सांगितलं जात नव्हतं, त्यामुळे लोकांच्या मनातली खतखत समोर येत नव्हती आणि या सगळ्याचे पडसाद तिकडे बघायला मिळत होते. आणि एक छोटासा गोष्ट आहे की जी एका व्हिडिओत बघायला मिळाली मला योगी समर्थकांच्या. उत्तर प्रदेशमध्ये काशी बनारस असेल किंवा अयोध्या असेल, इथली कामं, इथल्या जमिनी किंवा डेव्हलपमेंट्स ज्याला म्हणतात विकास, त्याची कामं काही विशिष्ट परराज्यातल्या एका विशिष्ट राज्यातल्या विशिष्ट समूहालाच दिली जात होती. असंही चित्र जे आपल्याकडे सध्या मुंबईत बघायला मिळते ते उत्तर प्रदेशमध्ये बघायला मिळालं. त्याचे व्हिडिओ सुद्धा लोक करतायत आणि त्यामुळे ते टीका करतायत अमित शहा आणि मोदींवरती. हे व्हिडिओ अवेलेबल आहे, ते माझे नाही आहे, ते तुम्ही बघितले तरी तुम्हाला कळतील की आता तुम्हाला का आमचे योगी खटकतात का तुम्हाला, असे योगी समर्थक म्हणू लागलेले. हे सगळं सायकल आहे. एक 10 वर्षाची पूर्ण स्पॅन मोदींना मिळाला आणि ह्या शेवटच्या ह्या लाटेनंतरचा जो उतार आहे आणि तो कोणाच्याही राजकारणात येतो, तो ना गांधींना चुकला, म्हणजे इंदिरा गांधींना चुकला, राजीव गांधींची तर हत्या झाली होती, तो ना काँग्रेसला चुकला आणि तो अन्य कोणत्याही नेत्यांना चुकलेला नाहीये. शरद पवारांची सुद्धा जेवढी ताकद होती एका पातळीला ती होती, नंतर एकदम डाऊनफॉल मधल्या काळातला बघायला मिळाला, परत राईज बघायला मिळालेला आहे. या चक्रातून सगळे जात असतात. हे चक्र कोणाला सुटलेलं नाहीये आणि कदाचित हेच चक्र आपल्या
झेंड्यावरचं चक्र सुद्धा या सगळ्या चक्राचं एका प्रकारचं प्रतीक आहे की ही घुसळण होत राहते आणि हीच या भारतीय राजकारणाचे एक सौंदर्य आहे, सुंदरता आहे. आणि लोकशाहीसाठी तर हे चांगलंच आहे, भाजपसाठी सुद्धा चांगलं आहे. मला संजय वालूंचा लेख आठवतोय की भाजप पक्षाला सुद्धा 400 जागा नको आहेत, कारण 400 जागा एका माणसाच्या नेतृत्वाखाली आल्या तर मग त्या पक्षामधल्या इंटरनल डेमोक्रेसीचं काय, इतरांच्या आकांक्षांचं काय. आता हा बॅलन्स तयार झालेला आहे. हा बॅलन्स इंडिया आघाडी अंतर्गत काँग्रेसला जास्त जागा मिळण्यामुळे आहे, एनडीए मध्ये बाकीच्या पक्षांच्या महत्त्वामुळे आहे, भाजपमध्ये मोदी शहांचं महत्त्व थोडं कमी झालं असल्यास भाजपमधल्या बाकीच्या वर्गाला पुढे येण्याची संधी मिळालेली आहे. असा हा बॅलन्स ऑफ पॉवरचा एक छान सुंदर चित्र या निमित्तानं तयार झालेलं आहे, जे अल्टिमेटली प्रत्येक पक्षासाठी, भाजपसह सगळ्या पक्षांसाठी आणि अंतिमतः भारतीय लोकशाहीसाठी चांगलं आहे. त्याचं स्वागत करूया. आणि या निवडणुकीच्या प्रक्रियेदरम्यान, या निवडणुकीच्या कार्यक्रमाच्या कव्हरेज दरम्यान आपण सगळ्यांनी खूप साथ दिली. आमचे कार्यक्रम घेतल्यासाठी तुमचे सुद्धा आभार. कसा वाटला तुम्हाला एपिसोड? थोडा जास्त मोठा केलेला आहे, पण आशा आहे तुम्ही शेवटपर्यंत बघितला असेल. तर तुमच्या कमेंट्स नक्की पाठवा. मी फेसबुक, इंस्टाग्राम आणि ट्विटरवर आहे. पुढारी न्यूज फेसबुक, इंस्टाग्राम, ट्विटर आणि यूट्यूबवरती येतं आपला चॅनल्स आहे, तो सबस्क्राईब करा आणि तो बेल आयकॉन सुद्धा क्लिक करा, म्हणजे तुम्हाला नोटिफिकेशन येत राहतील. आणि पाहत राहा पुढारी न्यूज.